आणि नवीन वर्षाला अवघे 2 दिवस उरलेले असताना सीएनजीच्या दरामध्ये पुन्हा एकदा 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। तर अगोदर सुद्धा 3 रुपयांनी या दरामध्ये वाढ करण्यात आलेली होती। निवडणुकांच्या काळामध्ये सीएनजीच्या दरामध्ये कपात करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यात आलेला होता। परंतु आता सीएनजीच्या दरामध्ये पुन्हा वाढ केल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे। आज सीएनजीचा दर 78 रुपये असून सीएनजी पंपावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निखिल यांनी। पाहूया। नववर्षाचं स्वागत आणि नववर्षाची उत्सुकता असताच सरत्या वर्षात मात्र वाहन चालकांना कुठेतरी खिशाला भुर्दंड आणि खिशाला कात्री बसणार आहे। आणि त्याचं कारण म्हणजे सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। आपण आता सीएनजी पंपावरती आहोत आणि याच ठिकाणी पंपावरती हे सीएनजीचे वाढलेले रेट पाहू शकतोय। आजचा रेट आहे तो 78 रुपये आहे। 2 दिवसापूर्वी हा रेट आहे तो 76 रुपयाने होता। तर काही दिवसापूर्वी त्यापेक्षा अजून कमी ज्या सीएनजीच्या दराची आपल्याला रक्कम पाहायला मिळत होती। काही महिन्यांपूर्वीच सरकारने ही दर आहे ते कमी केलेले होते, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि वाहन चालकांना दिलासा मिळालेला होता। परंतु ही रक्कम वाढ पुन्हा एकदा केल्यामुळे कुठेतरी टॅक्सी चालक असतील, सीएनजी वाहन चालक असतील, त्यांना मात्र आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत। सरत्या वर्षात ही या सीएनजीच्या दरामध्ये केलेल्या वाढीमुळे अनेक नागरिकांना आहे तो खिशाला कात्री त्यांच्या बसणार आहे। परंतु या ठिकाणी हे सीएनजी दर आहेत ते वाढत चाललेले आहेत। हे वाढलेले दर कुठेतरी सरकारने कमी करावे। अनेक वेळा सीएनजी दर हे कमी केले जातात परंतु पुन्हा वाढवले जातात, अशी तक्रार देखील सर्वसामान्य वाहन चालकांची आहे। त्यामुळे या वाहन चालकांचं देखील असं म्हणणं आहे की जे सरकारने वाढलेले रेट आहेत ते कुठेतरी कमी करा, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल। परंतु आजचा रेट आहे तो 78 रुपये आहे। सीएनजीचे दर पुन्हा एकदा वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ समीर शेळकेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।